साजरा केला। आता जी चाहूल लागली आहे ती आपल्याला दिवाळीची। साधारण अश्विन महिन्याची जी पौर्णिमा असते, जिला कोजागिरी पौर्णिमा अशी म्हणतात, तर त्या पौर्णिमेपासून आपल्याला दिवाळी ह्या सणाची चाहूल लागायला लागते। दिवाळी हा सण आपल्या भारतातील सगळ्यात मोठा सण आहे आणि तो आपण खूप मोठ्या रीतीने साजरा करतो। तर ह्या सणामध्ये महत्वाचे असतात ते 5 दिवस। पहिला दिवस असतो वसुबारस, या दिवशी आपण गायीची पूजा करतो। दुसरा दिवस असतो तो धनतेरस किंवा धनत्रयोदशी, या दिवशी लक्ष्मीची किंवा घरातल्या धनाची पूजा केली जाते। नवीन नवीन आपण वस्तू त्या दिवशी घेतो। आणि तिसरा दिवस येतो तो नरक चतुर्थी। नरक चतुर्थी हे दिवाळीचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे। या दिवशी आपण सकाळी उठून लवकर उठून अभ्यंग स्नान करतो। त्याच्यानंतर रात्रीच्या वेळी दुकानातून किंवा घरातून लक्ष्मी पूजन केलं जातं। त्यानंतरचा दिवस येतो तो पाडवा। या दिवशी साधारण स्त्रिया ह्या आपल्या पतीला ओवाळतात आणि तो दिवस साजरा करतात। आणि 5वा दिवस जो आहे तो भाऊबीज। भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाला पूजते, त्याचं आरती वगैरे करून त्याला ओवाळते। तर असा हा एकूण 5 दिवसाचा सण आणि त्याच्यानंतर साधारण पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजनापर्यंत हा सण हा चालूच असतो, म्हणजे आपल्याकडे दिवे लावणं किंवा हे आपण सुरू ठेवतो। तर असा हा दिवाळीचा सण। तर मला ना या दिवशी तुम्हाला आम्ही कशी दिवाळी साजरी करायचो ह्याच्या काही आठवणी सांगायच्या आहेत। तुम्हाला ऐकायला मजा येईल ना। तर साधारण आम्ही लहान होतो तेव्हा कसं होतं की कुटुंबात भावंड 4 ते 5 भावंड साधारण असायची। आणि त्यावेळी कसं की वर्षातून एकदा ही फराळ किंवा पक्वान्न ही तयार केली जायची, किंवा वर्षातून एकदा आम्ही नवीन कपडे शिवणं किंवा हा सगळा जो साजरा करायचा जो प्रकार होता तो खूप वेगळा होता। तर दिवाळीची जेव्हा सुट्टी पडलेली असायची मग त्यावेळी शाळेत अभ्यास दिलेला असायचा आणि शाळेतले शिक्षक अगदी भरपूर अभ्यास द्यायचे। गणिताचे सर असायचे, ते गणित द्यायचे, त्याच्याबरोबर पाढे पाठ करायचे। साधारण 30 पर्यंत पाढे आम्हाला तेव्हा पाठ करायला लागायचे। नंतर इतर भाषा असायचे, त्यांचे शुद्ध लेखन असायचं। इतिहास, भूगोल हे सगळ्या विषयाचे धड्याखालचा जो प्रश्न असतात ते सोडवायचे असायचे। खरं आम्हाला काय असायचं की केव्हा एकदा हा अभ्यास संपवतो आणि बाहेर खेळायला जातो। तर आम्ही जुन्या ज्या वह्या असायच्या त्यातल्या कोरेचे कागद असायचे ते काढायचे, त्याची एक वेगळी नवीन वही तयार करायची आणि त्याच्यावर साधारण आमचा अभ्यास असायचा। मग पहिल्यांदा पट तो अभ्यास आटपून घ्यायचा, म्हणजे पुढच्या सगळ्या तारखा लिहायच्या आणि तो लवकरात लवकर सगळा तो अभ्यास संपवायचा आणि खेळायला बाहेर सुटायचं। मग आमचे खेळ कसले असायचे? आटापाटा, गलोरी, नंतर पाठलाग, नंतर साखळी, विषअमृत, विटी दांडू, असे असंख्य प्रकारचे आमचे मैदानी खेळ असायचे। आणि सगळी एकत्र यायचं आणि खूप दंगा करायचा बाहेर। तर असे खेळ असायचे। मग त्याच्यानंतर जेव्हा दिवाळीचा दिवस यायचा तेव्हा घरात फटाके आणले जायचे आणि ते फटाके साधारण सगळ्यांना आम्ही वाटून घ्यायचो, कारण एवढी भावंड असल्यानंतर सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यावरची ती चित्र तो एक मोठं आकर्षण असायचं। आणि फटाकेही वेगवेगळे असायचे त्यावेळी। तर ते फटाके गोळा करायचे आणि कोजागिरी साधारण झाली ना की सगळी ही फराळाची तयारी सुरू व्हायची। मग प्रत्येकाच्या कोणाच्या घरातून चकलीच्या भाजणीचा वास सुरू व्हायचा आणि तेव्हा करंज्या म्हणा किंवा लाडू म्हणा हे भरपूर प्रमाणात केले जायचे। मग आम्ही एकटं घरात करायचो नाही हे फराळ, तर आम्ही एकमेकाच्या घरात जायचो, आपली पोळपाट लाटणी घेऊन जायची आणि त्यांच्या घरी सगळ्यांनी मिळून एकत्र तो फराळ तयार करायचा आणि मग तो एकमेकांना वाटायचा। ही मजा काही औरच होती। मग दिवाळीच्या दिवशी आम्ही सकाळी लवकर म्हणजे 4:30-5 ला उठायचं आणि त्यावेळी ना आतापेक्षाही थंडी भरपूर असायची, त्यामुळे सकाळी घरी कुडकुडत उठायचं आणि तेव्हा बंब असायचे। ते बंब आता तुम्हाला माहिती आहे की नाही मला कल्पना नाही, तर त्या बंबामध्ये आम्हाला विस्तव पेटवून पाणी तापवायला लागायचं। मग ते सकाळी त्या कडाक्याच्या थंडीत उठायचं, ते पाणी तापवायचं
आणि सकाळी मग आई आम्हाला छान अंगाला तेल लावायची वासाचं, मग उठणं लावून आम्हाला आंघोळ घालायची आणि आंघोळ घातल्यानंतर मग नंतर बाहेर आलं की आम्हाला आई ओवाळायची. तर ती जी मजा होती ना, आणि मग नवीन कपडे, ते कोरे कपडे असे केव्हा तरी वर्षातून एकदा घेतलेले, त्यामुळे आम्हाला खूप मजा यायची. मग ते कपडे घालायचे आणि सगळे आम्ही एकत्र यायचो, मित्रमैत्रिणी आजूबाजूची, आणि सगळी देवाला जायचं. देवाला जाऊन यायचं, घरातल्या मोठ्यांच्या पाया पडायचं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळी बसून फराळ करायचो. आणि तो फराळ जो होता ना, तो वर्षातून एकदा केव्हा तरी त्या सगळे एकत्र पदार्थ मिळत असल्यामुळे त्याची एक गोडी वेगळीच होती. आणि ते घरगुती पदार्थ, कधी आम्ही विकतचे ते पदार्थ आणायचो नाही. तर अशी ही दिवाळी. तर त्या दिवाळीला फटाके वाजवायचे, ते सुद्धा आम्ही एकत्र येऊन एकत्र एका गल्लीमध्ये यायचं. मग ते वेगवेगळे रॉकेट असायचा किंवा असे फुलछडी असायची, ते सगळे आम्ही एकत्र येऊन फटाके सुद्धा वाजवायचो. त्या दिवाळीची मजा. आता तुम्ही काय करता, साधारण मोबाईलवरनं एकमेकाला मेसेज देणं, एकमेकाला विश करणं, किंवा मोबाईलवर तुमच्या मजा ह्या जास्तीत जास्त किंवा टीव्हीवर चालतात. तर आमच्या वेळी तसं नसायचं. तर ही दिवाळीची जी मजा आहे ना, ती खरंच तुम्ही अनुभवा. म्हणजे थोडंसं घराच्या बाहेर या, नंतर घराच्या बाहेर येऊन किल्ले तयार करणं ही तरी मजा खूप असायची. घराच्या बाहेर लहान जरी जागा असेल तर त्या किल्ला तयार करायचा असं, तुम्ही मुलांनी सगळ्यांनी मिळून किल्ले तयार करा छानपैकी. त्याच्यावर शिवाजी महाराज किंवा इतर मावळे लावायचे, दिवे लावायचे, नंतर मोहरी वगैरे लावून ती झाडं तयार करायची. तर ही मजा आहे ना, त्याचा अनुभव घ्या. ओके, कसं वाटलं तुम्हाला हे माझं दिवाळीचं वर्णन? तुम्हाला आवडलं असेल ना, तर फेसबुकवर माझ्या पेजवर जाऊन तुम्ही लाईक करा आणि तुमचे जे अनुभव आहेत किंवा तुम्ही बनवलेले किल्ले असतील किंवा तुम्ही कशी दिवाळी साजरी करता हे माझ्याबरोबर प्लीज शेअर करा. ओके, आणि माझा जो व्हिडिओ आहे ना, तो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चलो, बाय बाय.